नमस्कार. हृदयविकाराच्या मध्ये ब्लॉकेजेस होणं हे सर्वांना माहिती असलेलं कारण आहे. ब्लॉकेजेस का होतात यासाठी लोकांना माहिती असेल तर लोक दरवेळेला कोलेस्ट्रॉलची तपासणी करतात, ज्याला आपण लिपिड प्रोफाईल असं म्हणतो. पण लिपिड प्रोफाईलमध्ये खरंच गोष्टी कळतात का? लिपिड प्रोफाईलमध्ये आपण गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल दोन्ही ओळखतो. LDL कोलेस्ट्रॉल ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो, आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्याचा धोका जास्ती आढळतो. पण बऱ्याच वेळेला असं आढळून येतं की LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे, तरी पण ब्लॉकेजेस, चेस्ट पेन, छातीत दुखणं, दम लागणं अशा तक्रारी होतात. मग अशा पेशंट्सने नेमकं करायचं काय? तर नुसतं लिपिड प्रोफाईलच्या रिपोर्टवर अवलंबून न राहता ApoB म्हणून एक ब्लड तपासणी असते, ज्याच्यामध्ये एक हृदयामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्याचा धोका किती आहे ते त्याच्यातून कळतं. ApoB ही तपासणी साधारणपणे उपाशीपोटी लिपिड प्रोफाईल सारखीच केली जाते. नॉर्मल रिपोर्ट्स आहे त्याचे साधारणपणे 60 पेक्षा कमी असलं पाहिजे. 60 ते 80 पर्यंत आपण एक ऍक्सेप्ट करू शकतो, पण ज्यावेळेला 90च्या वर जातात त्यावेळेला ते रिपोर्ट्स वाढलेले असतात. ज्यावेळेला 110च्या वर ॲपोलायपोप्रोटीन B असते त्यावेळेला त्याचा धोका नक्कीच जास्ती असतो. अनेक पेशंट्सना ज्यावेळेला कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे पण ApoB वाढलेलं आहे, अशा लोकांनी पण तेवढीच काळजी घेणं अपेक्षित आहे की तेवढ्याच अग्रेसिव्हली ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. तर ॲपोलायपोप्रोटीन B ही तपासणी हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी अत्यंत मार्गदर्शक आहे आणि ती सर्वांनी केली पाहिजे. नुसत्या लिपिड प्रोफाईलवर अवलंबून न राहता ॲपोलायपोप्रोटीन B ही तपासणी पण नक्की करून घ्या. नमस्कार.